शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे रितू तावडेंनी केलेलं काम हे शिंदे गटाच्या संजय घाडेंनी तपासून पुन्हा त्याच्यावरती एक अधिकची कडी करणं हे फारच स्वाभाविक आहे. येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना सारून ज्या पद्धतीने बच्चू कडू सांगताहेत म्हणजे फडणवीसांच्या तोंडावर आता मुख्यमंत्री शिंदेच होणार हे जर बच्चू कडू सांगत असतील तर याचा अर्थ आणि हे भाजपकडून सहन केलं जाते याचा अर्थ अमित शहांनी आता जास्तीचे अधिकार कदाचित शिंदेंना दिले. कदाचित अमित शहांना आता फडणवीस नकोच आहे आणि त्यामुळे या सगळ्या कुरघोड्यांचं राजकारण आहे. त्यांचं कुरघोड्याचं राजकारण त्यांना लखला. पण या सगळ्या दोघांच्या राजकारणामध्ये जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये ही आमची भूमिका आहे. कालही रितू तावडे काहीतरी बोलत होत्या. किशोरीताईंबद्दल त्यांनी टिप्पणी केली. रितू तावडेजी तुम्हाला जरा बोलायची एकदा प्रॅक्टिस करावी लागेल. कृपया भाजपच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये ऍडमिशन घ्या. नाही जमलं तर रामभाऊ म्हाळंगी प्रबोधिनीमध्ये या. तिथे काही गोष्टी शिका. कारण तुम्ही स्टेटमेंट देताना तुम्ही विरोधकांवर कमी सत्ताधाऱ्यांना जास्त अडचणीत आणणारे तुमचे स्टेटमेंट चालू आहे. मला आनंद आहे की तुम्ही किशोरीताईंना ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीने नेलं. आम्हाला खूपच आनंद आहे. कारण किशोरीताई याचा अर्थ असा आहे की किशोरीताईंमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे हे रितू तावडे स्वतः मान्य करत आहेत असा त्याचा अर्थ.